ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. आज भागवत महापुराणाचा एकादश स्कंध सुरू होईल. भागवताचा एकादश स्कंध पुराणांचं लक्षण मुक्ती म्हणजेच मोक्ष प्रकट करतो. आपलं कार्य संपल्यानंतर भगवंताने अवतार संपवण्याचं ठरवलं. इथून 11वा स्कंद सुरू होतो. आपलं काम झाल्यावर परमात्मा रेंगाळत तिथं थांबून राहत नाहीत. ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ सगळे संत आपल्याला हेच सांगतात. सर्वांचं कल्याण करण्यासाठी अमृततुल्य असे ग्रंथ ठेवून या सर्व संतांनी सर्वसामान्यांच्या कल्याणाची सोय व्यवस्था करून ठेवली आणि ते निघून गेले. संतांनी सांगितलं, आता आम्ही निघतो. तुम्हाला जर आपल्या जन्ममृत्यूचा सोहळा लोकांनी करावा असं वाटत असेल तर गाथेचा आश्रय घ्या, ज्ञानेश्वरीचा आश्रय घ्या किंवा दासबोधाचा आश्रय घ्या आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. तुम्हाला वेदांची संस्कृत भाषा येत नाही म्हणून मराठीमध्ये हे ग्रंथ आहेत. वेदच अभंग रूपानं प्रकट केलेले आहेत. जे कधीही भंग होणार नाहीत असे अभंग तुमच्या कल्याणाकरता संतांनी ठेवलेले आहेत, जे नित्य शाश्वत आहेत. जीवाच्या कल्याणासाठी तुम्ही ज्या ज्या कल्पना करत असता त्या सर्व कल्पना जीवनात आणण्याची शक्ती या अभंगामध्ये आहे. तुमच्या जीवनाच्या उद्धाराची पूर्ण जबाबदारी ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध स्वीकारते आणि पूर्णही करते. संत आपलं कार्य झाल्यावर क्षणभरही थांबले नाहीत. तरीही त्यांचं पुढं कार्य चालूच राहिलं, ते केवळ त्यांच्या ग्रंथांमुळं. परमात्म्याने आपल्या इच्छेनंच अवतार आवरायचं ठरवलं आणि इथनंच 11वा स्कंध सुरू होतो. 11वा स्कंध मुक्ती हे पुराणाचं लक्षण प्रकट करते. या स्कंदामध्ये मोक्षाचं ज्ञान करून दिलेलं आहे. हा मोक्ष कसा मिळतो? ही मुक्ती कुठून मिळते? वेदांचं म्हणणं आहे की मोक्ष ही मिळवण्याची गोष्ट नाही आहे. कर्माने मुक्ती मिळत नाही. मुक्ती, मोक्ष तर नित्य आहेत, शाश्वत आहेत. मग यांच्या प्राप्तीची खटपट का करावी लागते? प्राप्ताची प्राप्ती करणे हा दोष मानला जातो. मोक्ष प्राप्य असून सुद्धा अप्राप्यवत आहेत. म्हणून मोक्षाचं ज्ञान, मोक्ष तत्वाचं ज्ञान असणं महत्वाचं आहे. एकादश स्कंध म्हणजे श्रीमद भागवताचे सार आहे. ज्ञानाच्या दृष्टीने एकादश स्कंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेच्या संत एकनाथ महाराजांनी अतिशय उत्तम रीतीनं त्यावर एकनाथी भागवत ही रचना केलेली आहे. हा महाराष्ट्रात विशेष रूपानं ग्रंथ प्रसिद्ध आहे. एकनाथ महाराज पक्के अद्वैती होते. त्यांच्या भाषेत सुद्धा द्वैती येत नसे. जसे एकादशीचे विशेष तात्पर्य आहे, त्याच दृष्टीने एकादश स्कंधाचेही तात्पर्य आहे. आपण आपली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन ह्या 11च्या समूहाला भगवंतांच्या तत्वामध्ये म्हणजेच भगवत तत्वामध्ये मिळून टाकलं पाहिजे. तिचा अर्थ आपल्या स्वरूपात स्थित होणे असा आहे. आपण आपलं स्वरूप विसरून दुसऱ्याच कुठल्या तरी रूपास प्राप्त झालेलो आहोत. ह्या अन्यथा स्थितीचा त्याग करून आपल्या वास्तविक स्वरूपात, स्वस्वरूपात स्थित होणं यालाच मुक्ती असं म्हणतात. मोक्षाच्या बाबतीत लोकांच्या मनात मोठे विचित्र धारणा असतात. भिन्न भिन्न विचार असतात. काही लोकांना वाटतं स्वर्गात जाणं म्हणजे मोक्ष आहे. काहींना वाटतं भगवंतांच्या लोकात, भगवंतांच्या समीप जाणं म्हणजे मोक्ष आहे. काहींना वाटतं भगवंतांच्या सारखं ऐश्वर्य प्राप्त करणं किंवा भगवंतांच्या सारखं रूप प्राप्त करणं म्हणजे मोक्ष आहे. काही जणांना वाटतं की जन्म मरणाच्या चक्रातून सुटणं, पुनर्जन्म न घेणं म्हणजे मोक्ष आहे. अशा अनेक प्रकारच्या धारणा असल्यामुळं नीट विचार करून जाणून घेतलं पाहिजे की वास्तविक मोक्ष कशाला म्हणतात. आपल्याला जे रूप प्राप्त झालं आहे ते वास्तविक रूप नाही.
आपण स्वतःला शरीराशी बांधून घेतलं आहे आणि शरीर म्हणजेच मी असं मानलं आहे आणि त्यामुळंच शरीर आपल्या दुःखाचं कारण आहे. म्हणून शरीराचं तादात्म्य सुटलं की मुक्ती आहे. आपल्याला मुक्ती प्राप्त करायची नाही. वेदांत म्हणतो, आपण अगोदरपासून मुक्तच आहोत. परंतु अज्ञानामुळं आपण स्वतःला बंधनात अडकून समज करून घेतो, की आपण बद्ध आहे. आणि हे बंधन वास्तविक नाही, तर अज्ञानामुळं बंधन आहे. भागवतात मुक्तीची उत्कृष्ट व्याख्या केलेली आहे. भागवतात म्हणलंय, स्वर्गलोकात जाणं म्हणजे मोक्ष नाही. ऐश्वर्याची प्राप्ती होणं म्हणजे मोक्ष नाही. कुठला तरी नवीनच अनुभव प्राप्त होणं, डोळ्यांनी प्रकाश बघणं किंवा डोळे बंद करून दुसरा कुठला तरी प्रकाश बघणं म्हणजे मोक्ष नाही. शुकदेव महाराज सांगतात, जे माझं स्वरूप नाही ते अन्यथा रूप आहे, याचा त्याग करून आपल्या स्वरूपात स्थित झालं पाहिजे. हाच मोक्ष आहे. आपल्या ज्या 11 उपाधी आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण यांच्याशी तादात्म्य करून आपण आपल्या स्वरूपापासून दूर झालो आहोत. हेच समजून घेऊन त्या तादात्म्याचा शेवट करायचा आहे व आपल्या स्वरूपात स्थित व्हायचं आहे. हीच मुक्ती आहे. ह्या मोक्षाची प्राप्ती एका क्षणातच होऊ शकते. बस. हे सांगितलेलं डोक्यात पक्क बसलं पाहिजे. मग ह्याच क्षणी इथंच बसल्या बसल्या मुक्ती प्राप्त होऊ शकते. त्यासाठी दुसरं काहीही करायचं नाही. जे काही घडत आहे त्याचा फक्त दृष्टा व्हायचं आहे, कर्ता व्हायचं नाही. हेच मोक्षाचं लक्षण आहे. वास्तविक उपदेश इतकाच आहे, कर्ता झालो तर परिणामस्वरूप आपल्याला भोगताही व्हावंच लागतं. कर्ता भोगता होणं हेच आपलं बंधन आहे. दृष्टा होताच आपण मुक्त होतो. सार रूपानं ही प्रस्तावना बघितल्यावर आता आपण एकादश स्कंधात प्रवेश करूया. एकादश स्कंधामध्ये एकूण 31 अध्याय आहेत. त्याचे विभागणी 5 अधिक 24 अधिक 2 अशी केलेली आहे. पहिल्या 5 अध्यायामध्ये अविद्येपासून मुक्ती सांगितलेली आहे. नंतरच्या 24 अध्यायामध्ये गुरु उपदेश सांगितलेला आहे आणि शेवटच्या 2 अध्यायामध्ये भगवंतांचं निजधाम गमन सांगितलेलं आहे. पहिल्या 5 अध्यायामध्ये अविद्येपासून मुक्ती कशी मिळवायची हे सांगितलंय. अविद्येच्या 5 ग्रंथी तोडायच्या आहेत. अविद्येच्या 5 ग्रंथी कोणत्या आहेत? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश यांचा त्याग करायचा आहे. पण हा त्याग उलटीकडून करायला लागतो. म्हणजे अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती गेली पाहिजे. प्रत्येकाला मृत्यू आहेच याचं भान ठेवायचं. असं शिल्पकार दगडाचा नको तो भाग काढून टाकतो आणि मग सुंदर विग्रह प्रकट होतो. त्याप्रमाणे आपल्यातील अविद्येच्या 5 ग्रंथी काढून टाकायच्या आहेत, तोडायच्या आहेत. म्हणजे आपल्याला आत्मबोध होईल. नंतरच्या 24 अध्यायामध्ये यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे. जवळ काहीही नसताना तुम्ही इतके आनंदी कसे? यदूच्या या प्रश्नानं संवाद सुरू होतो. जिथून जे चांगलं मिळेल ते घ्यावं आणि ज्यांच्याकडनं ते घेतले त्याला गुरु करावं, असा उपदेश अवधूतांनी केला आणि स्वतः 24 गुरु केलेले आहेत हे सांगितले. इतके गुरु करावेत का? करावीत. मात्र मुक्ती मिळून देण्याकरता एकच गुरु करावा आणि तो गुरु ब्रह्मनिष्ठ क्षोत्रिय असावा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय हो? ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाला आहे तो ब्रह्मनिष्ठ. ज्याला आत्मज्ञानाची, आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे आणि ते आत्मस्वरूपाचं ज्ञान इतरांना देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे असेल तर तो क्षोत्रिय आहे असं समजावं. अनेक गुणसंपन्न आहे तो मोक्षाचा अधिकारी लवकर होतो. म्हणून अनेकांच्याकडनं चांगले गुण घेऊन
गुणसंपन्न होण्यासाठी अनेक गुरु केलं तरी चालतं. अवधूतांनी 24 गुरु केले, यावरनं काय समजावं? चांगला विचार करण्याची सवय असावी. सद्गुणांची पारख करून तो सद्गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी योजक हवा. कुणाकडून काय घ्यावं, काय करून घ्यावं यासाठी योजक हवा. आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता एकच तत्वमसी पुरतं, पण ते तत्वमसी अंतःकरणात रुजण्यासाठी अंतःकरण गुणसंपन्न हवं, स्वच्छ हवं. त्यासाठी मिळेल त्यांच्याकडनं सद्गुण घेतले पाहिजेत. 23व्या अध्यायात भिक्षुगीत आहे. पैसा नाही म्हणून दुःख आहे, पैसा आलाय म्हणून दुःख आहे, पैसा गेल्यानंतरही दुःख आहे. एवढं असं असेल तर पैसा सांभाळायला का त्रास घ्यायचा? हे दुःख कुणामुळे होतं? राजा, नातेवाईक, शरीर यांच्यामुळे नाही, तर आपल्या मनामुळंच आपल्याला दुःख होतं. मनानं मानलं तर आपण बद्ध आहोत, मनानं मानलं तर आपण मुक्त आहोत. हा सगळा मनाचाच खेळ आहे, म्हणून मनोनाश केला पाहिजे. त्यासाठी अध्यात्मविद्या, ज्ञान, सत्संग, प्राणायाम व वासनात्यागानं मन शांत होतं. मनाला शांत करण्यासाठी ज्ञानयोग सांगितलेला आहे. भक्तीला ज्ञानाचाच आधार हवा. ज्ञान प्राप्ती करणे हा आमचा अधिकार आहे आणि त्यासाठी अंतःकरण शुद्ध करून घेतलं पाहिजे. अंतःकरण शुद्धीसाठी सत्संग करा, गुरुचरणांचा आश्रय घ्या, गुरूंचा उपदेश ऐकून आपल्या समस्यांचं निराकरण करून आपलं जीवन उज्ज्वल करता आलं पाहिजे. त्यासाठी ज्ञानयोग सांगितलेला आहे. ज्ञान संपादन करून जीवन समृद्ध करता आलं पाहिजे. यानंतर पुरुरवाची कथा आली आहे. विषयभोगातून वैराग्य कसं प्राप्त होतं याचं चिंतन आहे. इंद्रियांची तृप्ती होतच नाही, उलट भोगाने काम वाढतोच. यासाठी ययाती चरित्र आहे. विषय श्रेष्ठ कनिष्ठ असू शकतो, पण विषय लालसेमध्ये फरक नसतो. त्यामुळं एकच आनंद मिळतो. गरिबाला भाकरी खाऊन आनंद मिळतो, श्रीमंताला लाडू खाऊन आनंद मिळतो, पण दोघांचीही भूक भागते. विषयात फरक असला तरी भूक विकारात फरक नाही. भुकेला गरीब श्रीमंत हा भेद नाही. पुरुरव्याला विषयभोगातूनच वैराग्य आलं. त्यानंतर त्यांनी ज्ञान प्राप्त करून जीवन धन्य बनवलं. यानंतर भागवत धर्माचा उपदेश करून भगवंत आपल्याच कुलाचा नाश करून निजधामाला गेले. हे अखेरच्या 2 अध्यायात आहे. बल, अतिसंपत्ती, उन्मत्तता यामुळं यादव कुळ नष्ट करायचं भगवंतांनी ठरवलं आणि यादव कुळाला ब्राह्मणांच्याकडनं शाप द्यायची व्यवस्था करून यादवांचा कुलनाश घडवून आणला आणि त्यानंतर भगवंत निजधामाला गेले. भगवंताने अवतार समाप्त केला. अवतार म्हणजे इंद्रियांना गोचर होणारं, ग्रहण करण्यायोग्य रूप घेतलं. अवतार समाप्त केला म्हणजे इंद्रियांना ग्रहण न होणारे ते झाले, म्हणजेच अगोचर झाले. दुसरा अर्थ, द्वारका समुद्रानं पोटात घेतली, पण बेट द्वारका जिथे भगवंतांचा निवास होता ती बेट द्वारका तशीच राहिली. भगवंत निजधामाला गेले म्हणजे बेट द्वारकेला नित्यवास करण्यासाठी गेले. भागवतात सांगितलं आहे, उद्धवाला भगवान निजधामाला जाणार म्हणल्यावर अत्यंत शोक झाला आणि उद्धवानी विनंती केली की तुमच्याशिवाय आम्ही क्षणभर सुद्धा जगू शकणार नाही, तेव्हा आम्हाला जगण्याला काहीतरी आधार द्या. तेव्हा भगवंतांनी आपलं स्वरूप श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये समाविष्ट केलं. सर्व जगाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या उद्धारासाठी भगवंताने श्रीमद भागवत महापुराणमध्ये नित्यवास केला. आणि संत मंडळी म्हणतात, प्रभास पाटण इथं बाण लागल्यानंतर भगवंताने तिथला अवतार समाप्त केला आणि ते चंद्रभागा तीरी पंढरपूरला
स्वधाममध्ये परतले. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.